काम करतो ना, हे समाजसेवेचं काम असतं. या समाजसेवेला आपल्याला चळवळीत राहिले तरी आपली लोकशाही टिकून राहील. नाही तर आपल्या लोकशाहीला खूप हानिकारक आहे. त्याच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की जसं तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य तसंच आपलंही राहू द्या स्थानिक पातळीवर. आमच्या लातूर विभागामध्ये जे घाडगे पाटील म्हणून शावा संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते एक निवेदन देण्यासाठी तटकरे साहेबांना भेटले. तर त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की माननीय कृषी खात्याचे राज्यमंत्री श्री कोकाटे साहेब हे सभेमध्ये ह्याच्यामध्ये एक मोबाईलवर रमी खेळत होते. असा माननीय श्री आमदार आपले राष्ट्रवादी पक्षाचे रोहित पवार यांनी बाईट दिली आणि ते टाकलं, त्यांनी पूर्ण मीडियाला व्हायरल झालं. हाच संदर्भ घेऊन त्यांनी छावा संघटनेचे अध्यक्षांनी निवेदन द्यायचं ठरवलं. आणि तटकरे साहेब लातूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे तिथे त्यांनी पद्धतशीर ते व्यवस्थितरित्या नम्रतेने निवेदन देण्यात आलं. परंतु तिथले काही समाजकंटक आहेत किंवा कोणी आहेत, ते सूरज चव्हाण, त्यांच्याकडे काही पक्षाचं पद आहे, त्यांनी अध्यक्षांना, एखाद्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण करणं एकदम बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. तर त्यांनी ती मारहाण केलेली. त्या निषेधार्थ म्हणून खालापूर तालुक्याचे व रायगड जिल्ह्याचे शावा संघटनेचे अध्यक्ष तानाजी, तसेच तालुका अध्यक्ष जांभळे साहेब, या सर्वांनी एक निवेदन द्यायचं ठरवलं. आणि त्या निवेदनासाठी आमचे आदिवासी संघटना बिरसा ब्रिगेडमार्फत आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आणि हा पाठिंबा घेऊनच आम्ही खालापूर तहसीलदार साहेब माननीय अभय चव्हाण साहेब यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन देण्यात आलं की आपल्या ज्या संघटना आहेत किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक कामं करतात त्यांच्यावर अशी भ्याड आली होऊ नये. ह्या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं. तसंच खालापूर पोलीस स्टेशनलासुद्धा निवेदन देण्यात आलं. आणि ह्याच्यापुढे जर निवेदन देऊन जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर ह्याच्यापुढे मोठा संघर्ष उभा करू आम्ही आणि रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करू. त्यावेळेला प्रशासकीय किंवा यंत्रणा जी आहे त्यांनी सतर्क राहावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा जो भ्याड हल्ला झालेला आहे ह्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, हीच नम्र विनंती. मी तानाजी सुरेश शिंदे, छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष. आपल्यासमोर लातूर येथील आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष्य मारहाणीविरोधात निषेध व्यक्त करीत उपस्थित आहे. आमचे कार्यकर्ते केवळ कृषी मंत्र्यांच्या गैरवर्तनाचा निषेध करण्यासाठी शांतते निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यांनी पत्ते टाकून लोकशाहीचा वर्गाने विरोध व्यक्त केला. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते गुन्हेगारी वृत्तीने आमच्या कार्यकर्त्यांवर खुर्च्यांचा, लाथाबुक्क्यांचा, लाठीचार्ज, अणुमस्त्र हल्ला केलेला आहे. हे लोकशाहीचे नाही तर गुंडशाहीचे लक्षण आहे. आम्ही यांचा तीव्र निषेध करत आहोत. ज्या समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि न्याय हक्कासाठी आम्ही जे उभे आहोत त्या विचारांत आम्ही कायम राहणार आहोत. पण जर आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलण्यात गेला तर आम्ही गप्प बसणार नाही आहेत. आम्ही कायद्याच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून लढा देऊ. शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, दोषीवर गुन्हा दाखल करावा आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी हमी घ्यावी. हे निवेदन देण्यासाठी आम्ही आज तहसील कार्यालय खालापूर आणि पोलीस स्टेशन खालापूर इथं दिलेलं आहे.